शेजारी शेजारी जोडीला राहतात आणि त्या अलीकडच्या शेजाऱ्यांनी बायकोला विचारलं का ग म्हणे त्यांच्या घरातून हसण्याचा आवाज येतो म्हणे. एवढ्या दिवसाचा आपला संसार आहे म्हणे, त्यांना विचार तरी ते हसतात का म्हणून, एवढी काय गोडी गुलाबी आहे त्यांच्यामध्ये. तिनं नदीवर कपडे धुता धुतात त्या बाईला पकडलं बा. नदीवर जेवढ्या गप्पा मोकळ्या मनानं होतात तेवढा कुठं होत. आणि काही काही बायांनी PhD केलेली असती, एका तरी बाईला रडायला लावल्याशिवाय जाणार नाही हे नदीवरचं भांडण असतं. आणि मग ती म्हणली का ग तुमच्या घरातून अर्ध्या रात्री कधी कधी मध्येच हसण्याचा आवाज येतो, काय एवढा गोडी गुलाबीचा संसार आहे, त्याचा प्रसाद तरी आम्हाला दे, त्याचं वचन तरी आम्हाला सांग, काही नियम तरी सांग म्हणजे आमच्याही जीवनात हसू येईल. ती म्हणली हा गैरसमज आहे. म्हणली कसं काय. भांडणं लागले की ते मला भांडं फेकून मारतात, मी त्यांना भांडं फेकून मारते. त्यांचं चुकलं की ते हसते तर माझं चुकलं की मी हसते. लक्षात आलं. या सगळ्या गोष्टी घरामध्ये होतात. कधी कधी घरामध्ये भांडे घासण्याची वेळ आहे, काही जण आम्ही डोळ्यानं पाहू नये, मग ते काहीतरी विग्रह करायचा, काहीतरी लपवालपवी करायची. अनुभव आहे पण आज हा वादविवाद झाला हे जगात सांगता येत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे, माहिती आहे पण सांगायचं नाही, आपलंही नुकसान दुसऱ्याचंही नुकसान. आत्महत्या प्रकरण, विष प्राशन करणं, फाशी घेणं, जीव देणं, याबद्दल बरंच ज्ञान आपल्याला असतं. कसं काय केल्यानंतर जीवाचं बलिदान होईल पण सांगायचं नाही आणि आत्मसातही करायचं नाही. त्या दोन्हीमध्ये आपलं नुकसान आहे, त्याचंही नुकसान आहे. पण चौथी गोष्ट महाराज म्हणतात महत्वाची आहे, ती जगाला सांगावीच. कोणती सांगावी. जेव्हापासून कळतं उमजतं तेव्हापासून मी किती हरिभजन केलं आणि त्या हरिभजनातला मला काय अनुभव आला हा लोकांना निश्चितपणानं सांगावं. अनुभवाले अंगा परमार्थाचा. आता मला सांगा तुकोबरा एवढा अनुभव आपल्याला आहे का. गृहस्थी जर दोघ जण भेटले तर चर्चा ही फक्त गृहस्थ जीवनाची आहे. साधू से साधू मिले तो होवे दो दो हाथ किंवा होवे दो दो बात और दुर्जन से दुर्जन मिले तो खावे दो दो लात. जर दोन्हीही दुर्जन असतील तर त्यांच्यामध्ये संवाद होत नाही. 4 मिले 64 किले 20 रहे कर जोड. हरिजन से हरिजन मिले तो विकसे 7 करोड. 3.5 याचे 3.5 त्याचे. हा संबंध जर आला. बरं मला सांगा, आपण आता इतके एवढ्या दिवसाची इथं आईची उपासना करतो, परमार्थ करतो, निदान देवाजवळ दिवा जरी लावला असेल, हरिपाठ घेतला असेल, काय असा एखादा दृष्टांत आहे का आपल्या स्वप्नामध्ये पांडुरंग आला, आपल्याला वाचवलं, आपल्याला काहीतरी स्वप्न दृष्टांत दिला, असं कधी झालं का. पुरुष मंडळ जांभळी देताना निदान तोंडाला हात तरी लावा. मला झोप येते बरं, कारण पुण्याकडे 7 ते 9 कीर्तन आहे, झोपाच्या टायमाला कीर्तन चालू झालंय. एवढा थोडी अनुभव आहे का. अनुभव येण्यासाठी आम्ही किती रुजलोय. जो अनुभव महाराज अभंगामध्ये सांगतात, जगतवंदनीय तुकोबरायांचं जीवन डायरेक्ट असंच सुरू झालं नाही की हा बस आता माझ्या वडिलांची मिराशी का देवा म्हणून लगेच कंबर बांधायचं, विना हातामध्ये घ्यायचा आणि कीर्तन प्रारंभ करायची. अनुभव सांगण्यासाठी आधी काहीतरी करावं लागतं. त्यांनी आधी केलं आणि मग जगाला म्हणेचा कोणी सांगे बज अनुभवाचे अंगे मज अनुभवा है अनुभवा तुका म्हणेचा कोणी सांगे बज अनुभवा चाखुणी सांगे. माझा अनुभव आहे, आधी चाखून पाहिलं. चाखून म्हणून शबरी मातेच्या बाबतीमध्ये लोक म्हणतात हे खरं आहे का. एका जणांनी मला विचारलं, खरंच का हो शबरी मातेची उष्टी बोरं रामचंद्रांनी खाल्ली का. मी म्हणलं मी नव्हते व तिथं, मी असते तर सांगितलं असतं तुम्हाला. हे प्रमाण आहे आपल्याकडे. बोरे खाये पण ती बोरं कशी खाल्ली, चाखुणी आणली बोरे.
तुझी भक्ती कशी आहे, तुझं प्रेम कसं आहे ते चाखून चाखून पाहिलं, ते केलं तेव्हा रामप्रभू आले. अनुभव आहे. जगदवंदनीय तुकोबराय लगेच कीर्तन करतात असं होत नाही. ज्या वेळेला माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका, तेव्हा सचेत झाले, सावध झाले. अगोदर होतेच पण तेव्हा जरा 100% सावध झाले. आणि सावध झाल्यानंतर महाराजांनी काय केलं, मग लगेच दुसऱ्यांचे गाथे आणले, मग लगेच दुसऱ्यांच्या कीर्तनाला जाऊन बसले, मग त्यांच्या कीर्तनातून अर्धे निम्मे टिपणं काढले तुकाराम महाराजांनी. असं आपल्याला वाटतं, असं केलेलं नाही. तुकाराम महाराज काय करतात, मंदिरामध्ये जातात. माझा विठ्ठल जळीस्थळी भरला, खरंच भरलाय का याचा अनुभव घेतात. त्या मंदिरांमध्ये भजन चालू करतात. हे तुकाराम महाराजांचं जीवन आहे. परमार्थ कसा करावा तुकाराम महाराजांच्या चरित्रापासून शिकता येतं. गावातली जी पंचक्रोशीतली मंदिरं पडलेली होती ना, ती मंदिरं सर्वप्रथम बांधण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. आणि ते कसं केलं, लोकांना बोलून, गोडी गुलाबीने एकत्र करून, अरे बाबा हे केलं ना पुण्य होतं असं चांगलं सांगून सगळी मंदिरं बांधण्याचं काम केलं. जीर्णोद्धार केला मंदिराचा. मंदिरावर कळस बसवले, मंदिरातल्या मूर्तीची स्थापना कशी करायची, प्राणप्रतिष्ठा कशी करायची महाराजांनी सांगितलं. मग महाराज पुराणामध्ये डोकावून पाहतात, महाराज गीता वाचतात, रामायण वाचतात, महाराज श्रीमद भागवत महापुराण वाचतात. त्याच्यातून पुराणाचे काही उदाहरणं गोळा करतात. माझ्याकडे लक्ष द्या, उगाच कीर्तन नाही बरं, काही पुराण गोळा करतात. मग काही संतांचे चरित्र वाचतात. विठ्ठल विठ्ठल आदरणीय आबांचं आगमन झालंय, धन्यवाद. पुन्हा एका सोने पे सुहागा, पुन्हा एका साखरेमध्ये गोडीत वाढ झाली. ऐका कुठपर्यंत आलो होतो आपण. मंदिरं बांधतात, मग भागवत वाचतात, पुराण वाचतात, पुराणाची प्रमाण डोळ्यासमोर ठेवतात. काही उदाहरणं अशी आहे त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे नाही विश्वास ज्या पहावे. हे का सांगितलं, त्यांनी वाचलं म्हणून सांगितलं. ते डायरेक्ट कीर्तनकार झाले नाही, त्यांनी हे सगळं वाचलं. मग काही संतांची चरित्र वाचायला घेतली. संतांचं चरित्र कसं झालं, नामदेवराय कसे घडले, माऊली ज्ञानोबराय कसे घडले, या चरित्रातून मला अनुभव कसा येईल याचा ध्यास धरला. आणि मग विठ्ठल अनुग्रही होऊन दिवस रात्र चिंतन केलं. आणि मग कुठेतरी बुद्धीमध्ये भांडवल तयार झालं की मी आता या पांडुरंगाचं गुणगान करावं आणि मी अभंगाची गाथा रचावी. हा आहे तुकोबरायांचा परमार्थ. मंदिरामध्ये जर गेले ना तर तुकोबरायांनी धाय मोकलून रडावं, देवा मन तळमळ करत होतं, इथपर्यंत येऊस तरी जीवन जगतो की नाही. कारण का, तुझी आस लागली होती तुझ्या रूपाची, माझं मन सारखं ध्यास घेत होतं तुझ्या रूपाकडे पाहायचं. आता आलो देवा, आलो. आणि सर्वात महत्वाचं जे आहे, ज्याचा अनुग्रह साधकावर व्हावा, ते चरण तुझे पाहिले देवा. अभंगाचं प्रथम. आता कोठे धावे मन, 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 आता कोठे आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. आता कोठे धावे म्हण, हे असं म्हणलं की भागशीन जाणारच ना बाबा. आता कोठे धावे म्हण, अरे इतकं इतकं आघाव हे म्हण आहे. कृत यह मन की अटपटी झटपट लखी नकोय, झटपट लख जाए तो चटपट दर्शन होय. महाराज वर्णन करतात. तुझे चरण पाहिले आणि हे विक्षिप्त मन क्षिप्त झालं. काय अनुग्रह आहे तुझ्या चरणाचा. खरं सांगू माईबाप, ज्याचं आचरण पवित्र आहे ना, त्या भगवंताचे चरण फार अनुग्रही आहे.
कधी मंदिरात गेलं ना तर सर्वप्रथम चरण पाहिले पाहिजे. आपण गेलो की तोंड पाहतो. बरं, काही काही तोंडही पाहत नाहीत, नीट डोळे झाकून घेतात. मला आतापर्यंत कळलं नाही देवासमोर गेल्यावर डोळे का झाकायचे संकेत महाराज. स्वामीजी म्हणायचे बाळ, मी एकदा स्वामीजीने म्हणले स्वामीजी लोक मंदिरात गेल्यावर डोळे का झाकतात? ते म्हणले बाळ तू शाळेत गेली होती. म्हणले हो. वर्ग शिक्षक आल्यानंतर एखादा खोडकर विद्यार्थी असला, खोडसळ, आणि त्याला माहिती आता माझं नाव येणार आहे फटके खायला, म्हणून ते सरांच्या पुढे डोळे झाकून उभा राहतात. जे मंदिरात गेल्यावर मान खाली घालतात आणि डोळे बंद करतात ना, समजायचं काहीतरी चुकलेलं आहे, काहीतरी अपराध झालेला आहे. अरे त्याला पाहायला आलो ना मग त्याला डोळे भरून पाहायचं. कारण संत तुला पाहायला आले आणि देवच होऊन गेले. तुझ देव पाहावयासी आलो, लाली मेरे यार की जित देखूं उत लाल, लाली देखन मैं गई तो मैं भी हो गई लाल. त्याला पाहिलं की आनंदच मिळतो महाराज, दुःख निघून जातं. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पुढचं महत्वाचं आहे, पाहता तुझे मुख पांडुरंगा. ए देवा तुझं मुख पाहिलं ना अनंत जन्माचं, त्याच्याकडे बघावं. काय महिमा वर्णू आता सांगणे किती हो, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता. मुखाबद्दलचं वर्णन किती गोड आहे. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, तुझं जीव ओवळून टाकावा. एक प्रसंग आहे रामचरित्र मानस मधला. ज्या वेळेला सर्वप्रथम वाटिकेमध्ये माई जानकींनी प्रभू रामचंद्रांना पाहिलं, थोडंसं त्या सिद्धांताकडे जवळ पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर त्यांनी डोळे बंद करून घेतले. बंद करून घेतले. भैया लक्ष्मणजी विचारता दादा, त्यांनी सांगितलं तात जनक तनया यह सोयी, धनुष्य यज्ञ जे ही कारण होई, ही तीच आहे जिच्यासाठी धनुष्य यज्ञ होतोय. पण दादा म्हणे तुम्ही इतके विचित्र दिसता का त्यांनी तुम्हाला पाहिलं डोळे बंद करून घेतले? लक्ष्मण म्हणे तूच विचार, आता तू धीरच आहे, धीराला अधिकार असतो चेष्टा मस्करी करायचा, भावी धीर आहे ना, मग विचार. मग मनोमन हृदयाची तार जोडलेली होती, कुणाला बोलणं कळालं नाही, पण मनातला इशारा केला आणि भैया लक्ष्मणाने प्रश्न विचारला, मा ओरी मैया, आई, वहिनी साहेब, मला एक कळलं नाही, तुम्ही दादाला पाहिलं, माझा दादा इतका भयानक दिसतो का की तुम्ही पाहिलं डोळे बंद केले? बर तुम्ही डोळे बंद केले, माझ्याकडे तरी पाहायचं, मी तुमचा लाडका आहे लक्ष्मण, तुम्ही डोळे बंद का केले? त्यावेळेला गोस्वामी तुलसीदासांचं उत्तर आहे सीतेच्या प्रमाणामध्ये. ते म्हणतात माताश्रींनी प्रभू रामचंद्रांना पाहिल्यावर डोळे बंद यासाठी केले की ती म्हणते लक्ष्मणा एकदा रामाला पाहिलं की जगात पुन्हा पाहण्यासारखं काही राहत नाही, म्हणून डोळे बंद केले. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. मुखकमलाचा एवढा महिमा आहे, चरणाचा किती असेल? संत चरण रज, आपण संतांच्या चरण रजाचा महिमा ऐकला, पण भगवंताचे चरण सुद्धा तितकेच महत्वाचे का? भगवंताचं आचरण हे सत्वशील आहे, त्यातून प्रसाद घेता येतो, त्यातून अनुग्रह होतो. महाराज म्हणतात आता कोठे धावे मन. देवा एक तर या मनाबद्दल बोलूच नाही, खरंच बोलू नाही, हे इतकं आगाऊ आहे. नाथ महाराजांनी सांगितलं हे मन चंचल आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात हे मन चपळ आहे. हे चंचलही आहे आणि चपळही आहे. किती आहे? एका सेकंदात कुठे पोहोचन सांगता येत नाही. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातले डोरे, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातले डोरे, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर, किती हाकला हाकला
पिकातले ढोर मन ओढाय ओढाय उभ्या पिकातले ढोर किती हाकेल हाकेल गिरियेच्या पिकावर गिरियेच्या पिकावर मन चंचलाचं फळ मन चंचलाचं फळ मन चंचलाचं जाता येता लगे वेळा लगे वेळा लगे वेळा मन चंचलाचं फळ मन चंचलाचं फळ मन चंचलाचं फळ तुकाराम महाराजांनी मनाच्या दोन्ही अवस्था आणि व्यवस्था एकत्र केल्या. वा छान. वाजवायच्यात असतील तर जोरात वाजवा, कुचक्या कशाला वाजवत. ए महिला मंडळ, भगव्या साड्या घालून आल्या बाई. आज आज ऑरेंज कलर आहे ना. जेवढ्याच्या बायकांनी भगव्या घातल्या सगळ्यांनी गाडीत बसायचं आणि आळंदीला यायचं. जमन का? एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या माझ्या भावंडांसाठी. जोरदार. तुकाराम महाराज मनाचा गुण आणि अवगुण सांगतात. चपळता हा गुण आहे, पण चंचलता हा अवगुण आहे. आणि जगतवंदनीय तुकोबरायांनी दोघांना एकत्र केलं. जाता येता न लगे वेळ. एखाद्या ठिकाणी आपण जाऊ न जाऊ, पण मनामध्ये विचार केला की तिथपर्यंत पोहोचलंच. काही काही ठिकाणी मन एकाग्र करायचे वर्ग चालू झालेत आता. त्याला क्लब असं म्हणतात. काही ठिकाणी क्लब चालू झाले. मग तिथे नाचायला लावता, गायला लावता, ध्यान करायला लावता. ते ध्यानधारणा केंद्र असं म्हणत नाही जास्त सुशिक्षित लोक, क्लब म्हणतात क्लब. आणि मग ते क्लबच्या जागेवर क्लबचीच अवस्था होते. ते तेवढ्याच पुरतं चार भिंतीत असतं, पुन्हा ते वाढत नाही. ते तितक्या पुरतं, तिथून पुन्हा बाहेर गेलं. मला तर वाटतं क्लब म्हणा, केंद्र म्हणा, स्मशानभूमीसारखी जागा दुसरीकडे कुठेच नाही मन एकाग्र व्हायची. एकमेव जागा तिथं मन एक. तिथंच सगळं कळतंय ना बाबा, सगळी वाट लागणार आहे. कशाला आपलं मी माझं माझं करत बसायचं. असं आहे. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. मनाची अवस्था विकट आहे. एकदा एक राजा पर्यटनासाठी निघाला आणि प्रवास करता करता करता, आता पूर्वीचे राजे महाराजे, प्रवास करता करता त्याला एक बकरी दिसली. आणि बकरी दिसल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला. तो खाली उतरला. तास 2 तास त्या बकरीच्या अवतीभोवतीच फिरत राहिला. आणि मग त्याने निदर्शन केलं की किती चरते बरं ही, किती चरते. हिचं पोट भरत नाही का? जसं एकादशीच्या आदल्या दिवशी आपण चरतो. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, गाढवावानी चर पण एकादशी धर. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण चरतो, आपल्याला कोणी थांबवत नाही. किती चरती बरं ही, किती चरती. राजा नुसता भक्तीच्या चरण्याकडे बघत नव्हता, तो तत्वज्ञानी होता. साधू संतांच्या संगतीत बसायचा. आणि कुठेतरी त्यांनी ऐकलं होतं की मन बकरीसारखं आहे. आपल्या मनाला भरपूर उपाधी लावलेल्या आहेत. मन मरकटासारखं आहे. मरकटस्य सुरापानम. माकडा इतकं मन चंचळ आहे म्हणे. माकड आधीच चंचळ, त्याच्यामध्ये त्याला दारू पाजली. सुरापानम. किती शांत बसलं असेल. हो म्हणतात काय, किती उड्या मारत असेल. आणि त्याच्यामध्ये त्याला विंचवानं दंश मारावा, मग तर किती गोड वाटलं असेल अण्णा त्याला. आणि त्याच्या मानगुटीवर भूत बसावं, किती गोड. एवढं सगळं झाल्यावर माकडाचं पिलू जसं शांत बसणार नाही, तसं माणसाचं मन शांत बसणार नाही, इतकं चंचल आहे. राजानं विचार केला, या बकरीसारखंच तर आपलं मन आहे. ही एवढी खाते तरी हिचं पोट भरत नाही. आपण एवढं उपभोगतो तरी आपलं पोट भरत नाही. काय आहे याच्यावर औषध, काय आहे औषध. तो घरी राजवाड्यामध्ये आला आणि त्यानं प्रधानाला बोलून घेतलं. म्हणला, प्रधानजी, आता पुढे येणारा एखादा सोहळा कोणता आहे? तो म्हणला, तुमचं अभिष्ट चिंतन. म्हणले, मग ठीक आहे, माझ्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं घोषणा करा. एकानं बकरी आणायची, दुसऱ्यानं ती घेऊन जायची. तीच बकरी, ते बकरीनं दिवसभर चरून आणायचं. सई सांजाच्या वेळेला बकरी दरबारामध्ये हजर करायची आणि बकरीच्या समोर लुसलुसीत चारा टाकायचा, हिरवं हिरवं गवत टाकायचं. त्या बकरीनं एक सुद्धा तिनका उचलला नाही पाहिजे अशी बकरी चरून आणायची. एवढं खाऊ घालायचं तिला दिवसभर की तिनं संध्याकाळी काही खाल्लं नाही पाहिजे. आणि जर खाल्लं तर 100 असुडांचे वार कोडे
त्या माणसाला सहन करावे लागतील. आता राजाच्या हातून कोडा सहन करायचा म्हणजे साधी गोष्ट आहे का? प्रधान म्हणले चांगली योजना आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने घोषणा केली, गावागावात बातमी पोहोचली. बापाच्या जीवावर रिकामे बसणारी पोरं होती, ते म्हणले चांगला पैसे कमवण्याचा धंदा आहे. राजा जर प्रसन्न झाला तर 10,000 सोन्याच्या मोहरा तरी देईन ना, आशा फेकून सहज. राजाला प्रसन्न करणं. भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेचे शत्रू. हा, कला पाहिजे माणसाच्या अंगामध्ये. कला असली की आपल्या पंचक्रोशीतला राजा आपल्यावर प्रसन्न होतो. त्यानं सांगितलं, मुलं एकत्र झाली, एकेकाने नंबर लावला, ती बकरी न्यायची, रानावनामध्ये चरून आणायची. सई सांजाची वेळ झाली की बकरी दरबारामध्ये हजर करायची. मग राजानं तो लसलसीत चारा पाणी त्याच्या समोर ठेवायचा, कोडा हातामध्ये ठेवायचा, असा झटकवायचा. बकरीनं राजाकडे पाहायचं. राजाला वाटायचं बस आता पोटभर चरली बरं का. पण काही निमिषामध्ये, निमिष म्हणजे काय, पापणी लावण्याला निमिष म्हणतात, काही सेकंदामध्ये ती बकरी त्या चाऱ्याकडे यायची आणि तो चारा खायची. आतापर्यंत 100 ते 150 तरुणांनी मार खाल्ला. मग वडीलधारे म्हणले आपला अनुभव, आपण वेगळ्या पद्धतीनं चोरून बघू. मग काहींनी थोडी चरवायची, थोडी पाणी पाजायचं. प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. मग वयस्कर माणसांना सुद्धा राजाने सोडलं नाही. नियम तो नियम, त्यांनाही मार खावा लागला. मग स्त्रिया आल्या, राणी वसली कोडा घेऊन. एवढं झाल्यानंतर सगळ्या गावानं मार खाल्ला, पण साधी बकरी कुणी चारू शकत नाही. पंचक्रोशीतून एक निरपेक्ष, निष्कपट, निरंकारी एक साधू महात्मा आले. आणि साधू महात्मा आल्यानंतर ते म्हणले, राजा तुझ्या या बकरीला मी चारून आणतो म्हणे. ते दोर हातामध्ये घेतला आणि बकरीला वनाच्या दिशेने घेऊन गेले. पण साधू एवढे चतुर होते, त्यांनी जाता जाताच बोराटीची काडी हातामध्ये घेतली होती. बोरीची ती काठी असते ना, त्याला सगळीकडून फुलं लागलेले असतात. हो म्हणले, काय काय जेवण जास्त झालंय वाटतं, काटे लागलेले असतात. काटे लागलेले. ती बकरी अशी हिरव्या चाऱ्याकडे गेली की त्या साधूने तिच्या तोंडावर असा फटका मारायचा. हा, एवढा जोरात मारायचा. मग ती ते चारा खात नव्हती. बरं, पशु सुद्धा असे आहेत, 2-3 वेळेला प्रक्रिया झाली ना तर जनावराला सुद्धा कळतं अपवाद माणसं आहेत काही काही. काही काही वेळेला 3-4 वेळेला प्रक्रिया झाली ना तर जनावर सुद्धा सावध होता. पण अपवाद माणसं आहेत काही काही, त्यांच्यापेक्षा दगड बरे महाराज म्हणतात, ते कधी सुधरत नाही. त्याहुनी दगडे बरे देव, त्याहुनी दगडे बरे देव, त्याहुनी दगडे बरे देवा, अरे त्याहुनी दगडे बरे देवा. तुका मन ऐसी बुद्धी जाती जरा, आईची बुद्धी जाती त्याहुनी दगडे बरे देवा, त्याहुनी दगडे बरे देवा, देवा. ज्याची बुद्धी जड आहे त्याहून दगड बरं. म्हणून परिणाम रेड्यावर झाला पण माणसावर होत नाही. आधी त्याच्यावर प्रयोग झाला, मग माणसावर हळूहळू व्हायला लागला. ऐका, बकरीला 4-5 वेळेला ठोके बसले. ती काय त्या घासाकडे, त्या चाऱ्याकडे जात नाही. भर दुपार झाली, तिच्या पोटामध्ये तिनका नाही, तरी सुद्धा ती त्या घासाकडे बघत नाही. सई सांजाची वेळ झाली, काही भागातून थोडं थोडं रक्त निघायला लागलं. साधू दयावान होते, ते म्हणले बस झालं आता, आजच्या पुरतं बस झालं, फक्त राजाला दाखवून द्यायचंय. कारण राजानं हा पण का मांडला हे साधूला कळालं, जनतेला कळालं नाही. साधूला कळालं, कारण ते तत्वज्ञानी होते. महलामध्ये आल्यावर हे समाज जमला. ते म्हणले, अहो थोरा मोठ्यांनी कोडे खाल्ले, आता हा भगव्या कपड्यावाला साधू, यालाही मार खावा लागणार का? साधू बाबा म्हणले, मार खाईन तो साधू कसला? लोकांना वाचवतो तो साधू, ज्यानं साधवलंय ते साधू. महाराज तो कशाला? म्हणलं, महाराज बकरीच्या समोर चारा टाका. बकरीच्या समोर चारा टाकला. तासन तास वाट बघितली, रात्र होण्याची वेळ आली, पण बकरीनं चाऱ्याचा एकही तिनका उचलला नाही. राजा उठला आणि साधूच्या चरणी प्रणिपात केला. सगळ्यांनी वाहवा केली. साधू महाराज जिंकले. आता काय भेटेल त्यांना? म्हणले, महाराज काय देऊ तुम्हाला? काय द्यावे तुम्हाला? काय देऊ आता? हे सगळं तुम्ही आम्हाला करून दाखवलं.
बकरी चारली. ते म्हणले राजा मला माहिती आहे मन एवढं चंचल आहे, हिचं पोट भरत नाही, मनाचं पोट भरत नाही, यासाठीच हा अट्टहास आहे ना. म्हणे हो. मग ऐक म्हणले, तुझ्या माहितीसाठी सांगतो, तुला वाटत असेल की हिला मी भरपूर खाऊ घातलं तर आज सकाळपासून ही उपाशी म्हणले, हिच्या पोटात एकही तिनका नाही. अहो म्हणले तरीही मन गेलं नाही. काही नाही म्हणले, माराच्या भीतीनं तिनं घास चाऱ्याकडे जसं पाहिलं नाही तसं मनावर सत्संग कीर्तनाच्या माराचे आघात झाले, भगवंत दर्शनाचे आघात झाले की मन त्या विषयाकडे वळत नाही. विठ्ठल 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 हे देवा, तुझ्या चरणाचा अनुराग झाला आणि माझं क्षिप्त मन झालं. आता हे मन कुठेही धावणार नाही. देवा फार विकृती आहे या मनाची. या मनामुळे मोठ्या मोठ्यांची नावं खराब झाली. कुणाची? इंद्रा पडली भदे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. नारदाचं धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. लाविला गेले तो केवळ पंचाने येडकामध्ये, तो केवळ पंचाने येडकामध्ये, तो केवळ पंचानन येडकामध्ये, तो केवळ पंचानन येडकामध्ये. चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है, चंद्र को क्या क्या भया, चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है. नारद की तो भाई नारदी ऐसी नौबत गाजी, नारद की तो भई नारद ऐसी नौबत आई. नारद की तो भाई नारद ऐसी नौबत गाजी. नारद की तो भई नारद ऐसी नौबत आई. झटका माएगा दुबारा परिवार से सबका, झटका माया का दुबारा परिवार से सबका. वा, झटका माया का, पण हे माया ग्रासित करते मनाला. आणि नारदजींचं चांगलं चाललं होतं पण उगाच लग्न करायचं मनामध्ये आलं. मन, हे मन इतकं आगाऊ आहे, मना एवढा आगाऊ कोणी नाही महाराज. पण असं आहे, माशी सगळ्या पदार्थावर बसते, विस्तवावर बसत नाही. तिला माहिती आहे विस्तवावर बसलं की आपली राखच आहे. तसं मन सगळीकडे फिरल पण परमार्थात लागायचं म्हणलं, टिकायचं म्हणलं ते नाही म्हणतं. कीर्तनात शरीर असतं, मन बसत नाही. मन बसलं, कबीर महाराज तर याच्याही पुढे सांगतात, कीर्तनात बसल्या बसल्या, भजनाला बसल्या, काही काही लोक उपासना करतात. आता 9 दाराचे 9 रात्र आहेत. 9 दरवाजे दसरी खिडकी बाजे अनुहात ढोल, तुझे रे राम मिले अनमोल, कबीर महाराज म्हणतात. 9 दरवाजे आहेत आपले. या 9 दरवाजातून कधी कोणत्या वेळेला प्राण निघून जाईल सांगता येत नाही. त्या 9 एक एक दरवाजाचं एक एक रात्र. आता हे स्मरण करत असताना आपण उपासनेला बसता. मग उपासनेला बसताना आपल्याला कधी मध्ये असं वाटतं आपली मांडी मोडावी, आपण उठून जावं, आपण काहीतरी खावं. मन तिथे लागत नाही. महाराज म्हणतात मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. कथा कीर्तनात बसलं, मन गेलं, जाऊ द्या. त्या मनाला म्हणा, ए मना जास्त नाक घेऊन फिरू नको. तू स्त्रियातही जायच्या लायकीचं नाही, पुरुषातही जायच्या लायकीचं नाही. कारण व्याकरणाच्या दृष्टीने मन हे नपुसक लिंगी आहे. तुला कुठे जायला तोंड नाही, कुठे फिरणार आहेस? आणि जिथे फिरायचं जा, गावाच्या चपला गोळा कर, मनाला म्हणायचं. तुम्ही नाही जायचं पण, तुला काय करायचं ते कर. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. शरीरानं उठायचं नाही. मग परिणाम असा होतो, मनाच्या संगतीला जर शरीर नसेल तर मन कितीही फिरलं पुन्हा भजनात शरीरातच येऊन बसतं. हा फायदा आहे, हा फायदा आहे. महाराज म्हणतात आता मन लागलं माझं, इतकं मन लागलं, आता ते रमणीय झालं देवा. ऐक ना देवा, आणि तुला सांगू का, अनंत जन्मीचं दुःख गेलं, माझा शिनभाग गेला, अभंगाचं दुसरं जन्म. भाग गेला शिन भाग गेला शिन गेला.
जितक्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ते गातो, जितक्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ते ऐकतो, तितक्या सोप्या पद्धतीत भाग शीन गेला नाही बरं त्यांचा. ते असं नाही झालं की एकदा चरण पाहिलं आणि भागही गेला आणि शीन गेला, असं नाही झालं. बेटी लागे जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिस वाट तुझी, हे जे आहे ना इथून सुरुवात झाली आहे तुकाराम महाराजांची. आणि तिथं गेलं लागलं बस झालं काम असं होत नाही. तिथं ते रमलं पाहिजे, तिथं ते गुंतलं पाहिजे, वेडा झाला पाहिजे मनुष्य. तुकोबराय वेडे झाले वेडे. जीवनातलं सगळं दुःख कमी झालं, भाग निघून गेला, शीन निघून गेला. अवघा आनंद कधी होतो माणसाच्या जीवनात? असं काय कमवलं म्हणजे अवघा आनंद झाला सांगा मला. गृहस्थ जीवनामध्ये कधी अशी कोणती गोष्ट तुमच्या लक्षात आली की अवघा झाला आनंद? झालंय असं कधी? बळजबरीनं होईना मानत हलवा, असं झालंच नाही कधी. आम्ही नेहमी सांगत असतो एखादा क्षण असा आठवा, जीवनातला एक क्षण असा आला पाहिजे की मी एखाद्याच्या टपरीवर गेलो, मला करमलं नाही हो, आज दिवसभर झालो मित्राच्या टपरीवर गेलो नाही, अहो दिवसभर झालो आज गावच फिरलो नाही, अहो अख्खा दिवस गेला पण आज कधी कुणाची उचापतीच केली नाही. याच्यापेक्षा एक दिवस असा यावा, अहो आज हरिपाठ घेतला नाही ना मला करमतच नाही, अहो आज भजनामध्ये माझं मन रमलं नाही ना मला करमतच नाही, आज देवाला पाहिलं नाही ना देवघरातल्या मला करमत नाही. अवघा झाला आनंद कधी होईल? कधी उपासना? नवरात्र उपासना चालू आहे, दरवर्षी आपण कीर्तन ऐकता. हजारोच्या संख्येनं कीर्तनकारांची वाढ व्हायला लागली आहे, स्पष्ट बोलते. पूर्वीच्या काळामध्ये एवढी कीर्तनकार मंडळी नव्हती, मोजकी होती आणि ती त्यांच्या आचरण पद्धतीनं परंपरा पद्धतीनं असायची. आता रोज नवीन एक कीर्तनकार आहे, रोज नवीन एक जण चिंतन सांगतो. तुम्ही म्हणता तुझं काय पोट दुखायला लागलं काय? माझं पोट नाही दुखत. कुठेतरी त्यातला एखादा सिद्धांत आपल्या मनाला आवडतो का? एखादी साधना त्यांची परिपक्व झाली आहे का? त्या साधनेबद्दलचं ज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलंय का? आपण त्या मार्गाला गेलो का? पण आताच्या वर्तमानाच्या प्रवाहामध्ये फक्त ते असं झालंय, गर्दीच्या लोटामध्ये एखादा सुकडा माणूस कसा लोटल्यानं पुढं लोटत जातो तसा परमार्थ चाललाय. चाललंय म्हणून चाललंय, करतोय म्हणून करतो. आमच्या वडिलांनी केलं बस तेच आम्हाला करायचं. देवा ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी असं म्हणताना तुकोबरायांचं वचन किती अनमोल आहे. किती किती प्रयत्न करावे लागले असतील, किती अट्टहास करावा लागेल, केल्याशिवाय त्यांना प्राप्त झालं नाही. आईन्स्टाईन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, व्याख्यानं द्यायचा, विज्ञानाची त्याची प्रयोगशाळा होती आणि प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग करून झालेले होते. हजारोच्या संख्येने महाराज त्याचे विद्यार्थीगण होते आणि गावागावामध्ये रिकाम्या वेळेमध्ये तो व्याख्यान द्यायला जायचा. उदाहरण नीट ऐका, मला तुकोबांचं सांगायचंय. आणि मग एक दिवस दिवाळीचा काळ होता आणि पर्व काळाच्या निमित्तानं एका कोसो अंतरावरच्या गावावर व्याख्यानमाला ठेवलेली होती आणि यांनी आधीच शब्द दिला होता की मी व्याख्यानाला येईल. आता नेमकं असं झालं, थंडीचे दिवस, दिवाळीचा काळ, व्याख्यानाला जायच्या अगोदरच हे आजारी पडले. बरं आता तिथेही सगळी गर्दी, नुसती नावाने गर्दी. पूर्वीचे वक्ते असे होते की महाराज नाव ऐकलं आहा हा समाज एकत्र. आता महाराज पाहायला एकत्र होतोय. पहिले नाव यांचं काहीतरी चिंतन झालंय, चला आपण काहीतरी ऐकूया. एवढी गर्दी, एवढा समाज. पूर्वीच्या काळात ते टेलिफोन होते, ऑफिसला फोन आला, महाराज अर्थात सर तुम्ही लवकर या, व्याख्यानाला सुरुवात करायची. त्यांनी सांगितलं हो ताप भरलाय हो, काही करा लोकांना फक्त तोंड दाखवा पण तुम्ही या. बसले एका खुर्चीवर चिंताग्रस्त बसले. कसं जावं बा, एवढा ताप आहे, थंडी वाजते, बोलता येईना. गाडी चालवणारं होतं ना ते आलं, शिष्यच होता तोही, आणि त्यानं बरेच व्याख्यानं ऐकलेले होते. तो म्हणला सर तुम्ही चला. आता म्हणले चला म्हणणं सोपं आहे पण पुढचं? तो म्हणला मी आहे ना. मी आहे म्हणजे? तो म्हणला मी करतो ना व्याख्यान. सर म्हणले तू? हो म्हणे मी व्याख्यान करतो. एवढ्या दिवसाचं तुमचं ऐकलं, 50% तर येत असं ना मला. संगचेल या गाव तुम त्याच्याकडनं पाहू. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. काहीतरी येत असं ना मला, काहीतरी तुमचं चाल ढकल करतो. तुम्हाला अर्ध्यात बरं वाटलं तर तुम्ही उठून बोला, नाही तर मी सगळं धकवून घेतो. बघ बरं म्हणले, मी कधी तुझं ऐकलेलं नाही. तो म्हणला आज ऐकून बघा. तेवढं मी करू शकत नाही म्हणल्यावर काय आहे. आता असं झालं, तो म्हणला सर एक रिक्वेस्ट आहे फक्त. काय? माझे कपडे तुम्ही घाला आणि तुमचे कपडे मी घालतो. ठीक आहे म्हणे. आज चालवायला, गाडी चालवायला दुसरा नेऊ म्हणले, काही हरकत नाही.
सर मागे बसले, हे शेजारी बसलं, गाडी चालवायला एक जण गेले. फटाक्याच्या धुरांमध्ये लढींमध्ये स्वागत सत्कार झाला. हे तर रडायच लागलं, सर तुमच्यामुळं बघा किती झालं. सर म्हणले भांड फोडू नको, जमतंय का बघ अजूनही, नाही तर इथून माग लोक दगड मारतील म्हणे. सर दगड मारू देणार नाही, काही होईल पण मी करणार म्हणले व्याख्यान. व्यास मंचावर गेले, व्यास स्टेज असं सजलेलं होतं सगळं, एवढं थाटामाटात सत्कार झाला. याला कधी एवढे फुलाचे हार घ्यायची सवय नव्हती. एवढा सत्कार सोहळा स्वीकार, हे आपलं आताची घडी कोपऱ्यात उभं राहायचं. मग त्यानं खुणवलं, सर म्हणे तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथं बसा. सरला असं बसवलं. आता ते साध्या भोळ्या कपड्यावर सर बसलेलं, हे चांगल्या कपड्यावर उभं राहिलं माईक जवळ. आणि मग सुरुवात ते अंत असं खाडखाड कॅसेट लावल्यावानी बोललं आणि एवढ्या टाळ्या पडल्या त्याच्या बोलण्याला. सर गदगदीत झाले, म्हणले बघा याला म्हणतात म्हणे समयो जाना समय. काय समय साधला म्हणे यानं, माझी जागा पूर्ण केली, आज माझं नाव खराब झालं असतं म्हणले एवढ्या सगळ्या माणसासमोर. सरांच्या व्याख्यानापेक्षा टिबल टाळ्या याच्या व्याख्यानाला पडल्या आणि एवढा गाजावाजा झाला. हा हा, लोक म्हणले काय व्याख्यान केलं सरांनी. कुणी पाहिलेलं नव्हतं, फक्त फोनवरचा संपर्क होता म्हणून सगळं जमलं. ते व्याख्यान झालं, याला घाम फुटला आणि हा घाम पुसत खाली बसणार. त्या व्याख्यानामध्ये सगळेच साधे भोळे नव्हते, 3 विज्ञानाचे तज्ज्ञ बसलेले होते. आणि त्यांनी हे सगळं व्याख्यान ऐकल्यानंतर ते स्टेजकडे आले आणि ते म्हणले, सर आम्हाला एक शंका आहे. शंका म्हणलं की यांनी सरांकडं पाहिलं. म्हणे काय शंका आहे. विज्ञानाचा हा प्रयोग असा असा आहे, अणू रेणू वगैरे वगैरे. त्यांनी त्या शंका विचारल्या. याला कुठे येत आहे, हे लागलं तर मग करायला. पण जाग्यावर याला एक युक्ती सुचली आणि तो म्हणला, असे चिल्लर चाल्लर प्रश्न विचारित जाऊ नका, याचं उत्तर तर आमचा ड्रायव्हर देईन म्हणे. कोण असे काय चिल्लर चाल्लर विचारता म्हणे, हे खाली बसलेले आहेत ना, हे ड्रायव्हर आहे म्हणे आमचे, हे उत्तर देतील म्हणे. मला असे चिल्लर प्रश्नाचे उत्तर द्यायला वेळ नाही म्हणे. गेलो उठून निघून. यांनी शंका निरसन केलं. लोक म्हणले बघा ज्यांचा ड्रायव्हरच एवढा हुशार आहे, ते मालक किती हुशार असून आपण त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेलो म्हणे. हे सगळं झालं आणि सगळं झाल्यावर ते गाडीत बसलं. सर म्हणले, अरे तुझ्यावरून हात फिरवाव, नजर काढावं म्हणे, काय जमलं तुला. तो म्हणला, सर पण ते 3 प्रश्न नाही ना जमले. का रे म्हणे, त्याचे उत्तर दिले नाही. तो म्हणला, सर त्याचे उत्तर येत असते तर तुमच्या गाड्या कशाला धुत बसलो असतो. मी सुद्धा वैयक्तिक व्याख्यानं केली असती ना. तुम्ही काहीतरी सिद्ध केलं, काहीतरी प्राप्त केलं, काहीतरी अभ्यास केला म्हणून तुमचं नाव एवढं मोठं आहे. जगदवंदनीय तुकोबरायांचंही असंच आहे. काहीतरी केलं, काहीतरी त्यातून सिद्धत्व आणलं आणि म्हणून देवाच्या चरणी एकाग्र झाल्यावर महाराज म्हणतात, माझ्या जीवनातला शीन भाग आता निघून गेला, अवघा झाला आनंद. कधी आनंद होतो, जेव्हा परमात्मा प्राप्तीचा ध्यास संपूर्ण होतो तेव्हा माणसाला आनंद होतो. असं जर एखाद्याला विचारलं, तुम्हाला आनंद झाला का, काही काही लोकांना आम्ही विचारतो, तुमच्या जीवनात कधी आनंद झाला का, ते म्हणत असतात लग्नानंतर पहिल्यांदा मुलगा झाला, आम्हाला आनंद झाला. आणि मग त्या आनंदाने तुम्ही काय केलं, गावभर पेढे वाटले, साखर पान वाटलं, सगळ्यांना वाटलं, कोणी सोडलं नाही. बर मग आता तो आनंद कायम आहे का. ते म्हणतात कसला आनंद, कार्ट नास्तिक निघालं, नसतं जन्माला आलं तर बरं झालं असतं. म्हणजे त्यावेळेला जो आनंद झाला तो आनंद आता नाही. आपल्याकडे येणारा आनंद हा चिरकाळाचा नाही, हा नश्वराचा आहे. शाश्वताचा आनंद जगदवंदनीय तुकोबरायांना झाला. त्या आनंदाचं कारण अभंगाच्या 3ऱ्या
प्रेम रसे बैसली मिठी. भगवंताच्या चरणी आलिंगन दिलं, पण ते प्रेम भावानं दिलं. परमार्थाची खरी सुरुवात ही प्रेमानं आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे. या प्रेमाशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको. भक्ती प्रेम जर नसेल तर काही उपयोग नाही. आपल्यासारखं भजन केलं असतं तर कितीतरी दिवस. या भक्ती प्रेमामध्ये तुकोबरायांचा भागशीन घालण्यासाठी प्रेमाची मिठी बसली, प्रेमाचं समर्पण बसलं. जोपर्यंत प्रेमाचं समर्पण नाही तोपर्यंत हा भागशीन जात नाही. का सांगू? तुकोबरायांच्या जीवनातला काम गेला नव्हताच, पण चला गेला. क्रोधही गेला, लोभही गेला. या तिघाविन शून्य झालं जीवन. ज्या वेळेला जगानं परीक्षा घेतली तेव्हा तुकोबरायांचा अनुभव जगाला यायला लागला. धर्म मार्तंडांनी वेगवेगळे प्रयोग केले तुकोबरायांना गुंतवण्याचे. एखादा व्यक्ती कशातच गुंतला नाही तर त्याला स्त्रीमध्ये गुंतवायचं, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण लावायचं. आणि म्हणून त्या मंजिरी नावाच्या वेशेला लोकांनी धन दिलं, गणी केला, सांगितलं. तुकोबरायाने सांगितलं, अरे बाबा या छंदात आम्ही गुंतणारे नाही, जा ना बाई कशाला वेगळा प्रयास करते. तुकोबरायांच्या जीवनातला क्रोधही निघून गेला. एवढी लोक पाठी लागली, तुकोबरायांना राग आला नाही. तुकोबरायांच्या जीवनातला लोभ निघून गेला. त्रिविध तापाची झाली बोळवण, आपण दत्तात्रयाच्या आरतीमध्ये म्हणतो. हे सगळं गेलं. कामी ही जिमी पियारी जिमी, लोभी ही प्रिय जिमी दाम. तुकाराम महाराज म्हणतात, काम्याला काम प्रिय आहे आणि लोभ्याला धन प्रिय आहे, पण तुकारामाला फक्त राम प्रिय आहे. रामाशिवाय तुकोबराय जगू शकत नाही. संपूर्ण समर्पण बसलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेमाचं समर्पण बसल्याशिवाय भगवंत सुद्धा कृपा करत नाही. एक कथा सांगते, एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच वेळेला आपण रामायण महाभागवताचा आदर्श किंवा सिद्धांत घेत असतो. एक उदाहरण सांगते तुम्हाला. देवतांच्या संगतीमध्ये यांचं असं झालं तर आपलं कसं होईल? नीट ऐका. वाली आणि सुग्रीवाचं युद्ध प्रसंग आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की सख्खे भाऊ आहेत, पक्के वैरी आहेत. त्या वालीच्या भीतीनं सुग्रीव निघून गेला. तो वाली इतका महाभयानक होता अण्णा, की त्या काळामध्ये हनुमानजीपेक्षा शक्तीमध्ये वाली मोठा होता. आणि जेव्हा रावण गाजावाजा करायला लागला ना, तेव्हा रावणाचं मुंडकं 6 महिने वालीनं काखेत दाबून ठेवलं होतं. वाली मोठा होता. वालीची एक ललकार ऐकली आणि सुग्रीवानं गदा टाकली आणि धावत निघून गेला. बसला तर कुठे जाऊन बसला? ऋष्यमुख पर्वतावर. आता तिथे गेल्यावर सगळं वानर सैन्य होतं. सगळ्यांना असं वाटायचं की हे खऱ्या बाबतीमध्ये सत्य मार्गावर आहे, यांना मदत करावी, पण ताकद नव्हती वालीच्या समोर जायची. भगवान प्रभू रामचंद्र आले, भैया लक्ष्मण आले, मग अग्नी प्रगट केला. हनुमंतांनी त्यांची मैत्री करून दिली. मैत्री झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वचन घेतलं, तुझ्या दुःखामध्ये मी सहभागी, माझ्या दुःखात तू सहभागी, वगैरे वगैरे झालं. हा सुग्रीव फक्त एकच वाक्य म्हणायचा, मी तुमचाच आहे, तुम्ही फक्त माझं काम करा. आणि असं कोणी म्हणलं ना, मी तुमचाच आहे, लवकर विश्वास ठेवला नाही पाहिजे, निदान पंचवार्षिकलं तरी. मी तुमचाच आहे, मी तुमचाच आहे. आपलं कुणी नसतं ना, मी तुमचाच आहे, मी तुमचाच आहे. राम म्हणले, का रे हनुमंता, हा तुमचा तुमचा म्हणतो, पण हा काही आपला नाही. म्हणले, तो तर सगळ्यात एकत वाही देतोय, त्याला आनंद झालाय, तुमच्या चरणाचा अनुराग झालाय, तो एवढ्या बसून गप्पा मारतो. अरे म्हणे, अरे गप्पा मारणारी भरपूर पाहिलेत म्हणे. ठीक आहे म्हणे, प्रयोग करू. तयारी झाली युद्धाची. आणि भगवान प्रभू रामचंद्रांना वाली त्या सुग्रीवानं सांगितलं, तुम्ही येताय ना? म्हणे, हो येतो. धनुष्य घेतले, तर्कस घेतले, सगळं घेतलं. म्हणे, चल. यानं ते वज्र घेतलं आणि हा पुढे निघाला, ते धनुष्य घेऊन मागे निघाले. आता बरंच पुढे गेल्यानंतर कधी कधी कुणाच्या तरी जीवावर उड्या माराव्या वाटतात. याला वाटलं हा आता भगवंत आहे आणि यांच्या जीवावर उड्या मारायला काय हरकत आहे. मोठ्या मोठ्यानं आवाज द्यायला सुरुवात केली, ए वाली, कहा छुपे बैठे हो, बाहेर आओ. वाली म्हणला, तारा, मी एखाद्या सांदीतून डोकावून पाहिलं तरी हे पळून जातं, आज याच्यात एवढं बळ कुठून आलं? काय आलं म्हणले बळ? ती म्हणली, बघा. समोर आला, दोघही भावंडांचं वज्रयुद्ध सुरू झालं. आणि त्या वालीनं त्या सुग्रीवाला एवढं मारलं, पहिला दणका बसला हनुवटीवर, दात पडली. आणि जेव्हा दात पडली तेव्हा याने मागं वळून पाहिलं तर राम म्हणायचे, आय मी आहे. झाडाच्या मागे राम येऊन उभे, ते म्हणायचे, मी आहे ना.
तू मी आहे पण या ना पुढे, मी मार खातोय. राम म्हणायचं मी आहे. नुसतं मी आहे म्हणून चालतं का? यानं एवढा मार खाल्ला, शेवटी ते वज्र टाकलं आणि तिथून धूम ठोकली महाराज. आता प्रभू रामचंद्र पोहोचण्याच्या अगोदर हा ऋषिमुख पर्वतावर गेला आणि तिथे गेल्यावर त्यानं सगळ्या वानर सैनिकांना सांगितलं, अरे काय राम राम करता म्हणे, आपल्या मनासारखं नाही झालं की आपण देवाला शिव्या देत असतो. काय त्या देवाचं घेऊन बसला, एवढं केलं पण आमच्या मनासारखं झालं नाही, आपण देवाच्या डोक्यावर खापर पडतो. त्या सगळ्यांमध्ये एवढे मोठ्या मोठ्याने सुग्रीव बोलायला लागले की लक्ष्मणजीही पाहतच राहिले, हनुमानजीही पाहत काय भानगडे हा एवढा बोलतो. अरे म्हणले काय राम, आणि कशाचं रघुकुल रीत सदा चली आई और प्राण जाई वचन न जाई, कशाचे म्हणे काय. अरे म्हणे ते प्रांगण सोडून पळून आलो नसतो तर माझा जीव वाचला नसता म्हणे, बरं झालं म्हणे मी पळून आलो. प्रभू रामचंद्र नो टेन्शन, आपले डगमग हळूहळू मागून येत होते. आल्यानंतर त्यांनी ते सगळं भाषण ऐकलं आणि भाषण करून करून दमल्यानंतर सुग्रीवाला विचारलं, झालं का, अजून काही ओकायचं बाकी आहे? कारण एकदा आपल्याबद्दल कोणाच्या मनात किती वाईट आहे ते बाहेर आलं पाहिजे, अजून काही बाहेर यायचं बाकी आहे का? ते म्हणलं एवढं बोलू नाही तुमच्यावर परिणाम. अरे परिणाम कसा सुग्रीवा, मी मारायला आलो होतो का नव्हतो? अहो पण तुम्ही मारलं नाही ना. ते म्हणले मारू कसं? अरे तू आणि वाली दिसायला सारखेच, सुग्रीव आणि वाली हे दिसायला सारखे, तुम्ही दिसायला एकदी हुबेहूब सारखे आहात. मी निशाणा धरला, तर्कसातून बाण काढला, निशाणा धरला, पण तुला मारायचा का त्याला मारायचा? तुम्ही दोघंही दिसायला सारखे, बाण मारू कुणाला? आणि चुकून जर तो बाण तुला लागला असता तर मैत्रीतला विश्वासघात झाला असता का नसता? सुग्रीवाच्या पटकन लक्षात आलं आणि त्यांनी भगवंताचे पाय धरले, म्हणले देवा माझ्या हे लक्षातच आलं नाही, बरं झालं म्हणे लक्षात आणून दिलं. उद्या आपण काहीतरी खून करू म्हणे की मी सुग्रीवन तो वाली. आता हे सगळ्यांना पटलं बरं, जे वानर सैनिक होते ना तिथं बसलेले सगळ्यांना पटलं. म्हणले हो खरंय खरंय. पण हनुमान फार चतुर, त्यांनी देवाला बाजूला घेतलं. ते म्हणले देवा येड्यात काढायचं तर येणला काढा, मला काढू नका. प्रभू रामचंद्र म्हणले का रे? म्हणे तुम्हाला खरंच मला माहित नाही सुग्रीव कोणता आणि वाली कोणता? तुम्ही तर सृष्टीचे निर्माते आहात, तुम्हाला माहित नाही का वाली कोणता आणि सुग्रीव कोणता आहे? तुम्ही जाणून बुजून केलं ना. ते म्हणले अरे गड्यानो, हा फक्त म्हणतो तुमचा आहे, यानं माझ्यावर प्रेम केलं नाही, याने समर्पणही केलं नाही. ज्या वेळेला हा प्रेम करेल समर्पण करेल त्यावेळेला मी त्याचा आहे. आणि मग रात्री ही बातमी जेव्हा सुग्रीवाच्या कानावर गेली तेव्हा मेली कंठ सुमनपई माला, एक माळ तयार करण्यात आली, ती सुग्रीवांच्या गळ्यात घालण्यात आली. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणले ऐका रे, ज्याच्या गळ्यात माळ तो सुग्रीव आणि ज्याच्या नाही तो इथं बसलेल्यापैकी परीक्षा घेऊ ना. ज्याच्या गळ्यात माळ तो इमानदारीनं वरती हात करा बरं, कुणाकुणाच्या गळ्यात माळी आहे? करे रविवर जेना घालती तुळशी माळा, गोपी चंदन लाविती टिळा, शरण निगती गोपाळा, बाबा आवडे देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार तुळशी माळ गळा. मग ज्याच्या गळ्यात माळ नाही तो वाली. किती वाली बसलेत कुणास ठाऊक बाई. ज्याच्या गळ्यात माळ तो सुग्रीव. याचा अर्थ असा, गळ्यात माळ घेतली आणि मग ते भगवंताला म्हणतात देवा मी तुम्हाला ओळखायला विसरलो, आता माझा अनुराग तुमच्या चरणाशी आहे, असं मागणं पूर्ण झालं आणि तिकडे भगवंतानी सुग्रीवाचं रक्षण केलं. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत प्रेमाची ही मिठी पडत नाही ना, भगवंताचं नाम मुखावर येत नाही ना, तोपर्यंत अवघा झाला आनंद. कारण संकटच दूर होत नाही. भजनामध्ये येणारी आदी व्याधी बाहेर जात नाही, उपाधी बाहेर जात नाही आणि ती बाहेर गेल्याशिवाय मनाला विरळा आनंद होत नाही. तुकोबांना ज्या भजनामुळे आनंद झाला त्याचं स्मरण करू. विठोबा